पुष्पहार अर्पण करीत आहोत। त्याचप्रमाणे कुठलाही शुभ कार्य असू द्या मित्रांनो, शुभ कार्याला ज्या वेळी आपण सुरुवात करतो त्यावेळी आपण गणपती बाप्पांना वंदन करत असतो। त्या गणपती बाप्पांना आपण पुष्पहार या ठिकाणी अर्पण करीत आहोत। त्यानंतर आपण श्रीफल वाढवून या ठिकाणी या स्पर्धेला आरंभ करूया। गणपती बाप्पा मंगल मूर्ती आणि शुभ सुरुवात मित्र म्हणेन आज या ठिकाणी होत आहे। आपण लगेचच खेळपट्टीची पूजा सुद्धा करणार आहोत। शशिकांत केणे साहेब युवा उद्योजक देवरुंगचे आहेत, त्याच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी खेळपट्टीची पूजा करू आणि त्याच मित्रांनो नंतर आपण आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात करणार आहोत। संजय स्पोर्ट सावत आणि जानू स्पोर्ट इताडे दोन्ही संघांना विनंती असेल की आपण लाईनअप मध्ये उभे राहा। खेळपट्टीच्या अगदी दोन्ही बाजूला तुम्हाला लाईनअप मध्ये उभं राहायचं आहे, कारण या स्पर्धेतील पहिला सामना उद्घाटनी सामना तुम्ही पाहू शकाल आणि दोन बल्लाढ्य संघांमध्ये ही लढत असणार आहे। प्लीज सराव थांबवायचा आहे। जय चला तुम्हाला लाईनअप मध्ये उभं राहायचं आहे प्लीज। संजय स्पोर्ट साबत आणि त्यांच्या विरोधात संघ असेल जानू स्पोर्ट इताडे। एका बाजूला पाहू शकाल जगनशेठ पाटील यांचा संघ असेल आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर केपी सर अर्थात संजय पाटील मिठाईवाला यांच्या माध्यमातून तुम्हाला ही लढत पाहायला मिळणार आहे। आणि या पर्वामध्ये आपण जर पाहिलं तर अतिशय भव्य दिव्य नियोजन आणि या पहिली डे नाईटची स्पर्धा आपण इथे पाहणार आहोत। डे मध्ये तुम्हाला ओम साई आमने लोणार क्रिकेट असूनचे संघ असतील आणि नाईटचं आपण स्वरूप पाहिलं तर ओपन हाफ संघ ग्रामीणचे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। म्हणजे असे दोन शेड्यूल आहेत आणि दोन तुम्हाला वेगळ्या फायनलच्या लढती या स्पर्धेच्या वतीनं पाहायला मिळतील आणि एक्झॅक्टली या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला आय थिंक एक्झिबिशन मॅच सुद्धा पाहायला मिळू शकेल। हा एक प्रयत्न आहे या स्पर्धेचे आधारस्तंभ। चला दोन्ही संघ आपण लाईनअप मध्ये उभं राहायचं आहे प्लीज। संजय स्पोर्ट सावत आणि जानू स्पोर्ट इताडे या स्पर्धेतील आपल्याला हा उद्घाटनी सामना पाहायला मिळणार आहे। दोन्ही संघ दाखल झालेले आहेत। चला सुजित पाटील तुमची वेळ आता संपन्न झालेली आहे, तुम्हाला लाईनअप मध्ये उभं राहायचं आहे। चला दिगंबर या, जेडी चला आपण या, कारण आपण खेळपट्टीचं पूजन करत आहोत। त्या ठिकाणी सन्माननीय माजी सरपंच ग्रामपंचायत देवरुंगचे श्यामशेठ दळवी साहेबांचे शुभ हस्ते आणि शशिकांत केणे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांच्या उपस्थितीने आपण हा सोहळा संपन्न करतोय। पाहू शकाल श्रीफल वाढवलं जात आहे, इष्टांचं पूजन त्या ठिकाणी केलं जात आहे, खेळपट्टीचं पूजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्याच ठिकाणी आपण नाणेफेकी सुद्धा संपन्न करणार आहोत। आणि एक चांगला प्रयत्न, कारण या पर्वाचा आपण जर विचार केला तर जय जोटिंगदेव देवरुंग संघाचा मी आभार व्यक्त करेन की 5-5 षटकांचा शेड्यूल त्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये ठेवलेला आहे आणि ग्रामीण भागामध्ये या विभागामध्ये आपल्याला प्रथमतःच पाहायला मिळतोय। नियोजन एका दिवसामध्ये तुम्हाला फक्त 8 संघ पाहायला मिळतील। एकूण 32 संघांना संधी दिली या स्पर्धेच्या वतीनं। सन्माननीय सुभाषजी गोडे साहेबांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे। विनंती असेल की आपण सुद्धा उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभाग व्हायचा आहे। त्याच्या वतीने सुद्धा आम्हाला या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे। चांगलं योगदान या स्पर्धेसाठी सुभाषजी गोडे साहेबांच्या वतीने लाभलेलं आहे, त्यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे। आपण खेळपट्टी पूजन झाल्यानंतर आपण राष्ट्रगीताला सुद्धा सुरुवात करू। डीजे मास्टर आपला प्ले म्हटल्यानंतर आपण राष्ट्रगीताला सुरुवात करायची आहे आणि राष्ट्रगीत संपल्याने झाल्यानंतर त्याच ठिकाणी आपण नाणेफेकी सुद्धा संपन्न करू। दोन्ही संघ पाहू शकाल अगदी सज्ज झालेले आहेत ही स्पर्धा खेळण्यासाठी। जानू स्पोर्ट इताडे विपक्ष संजय स्पोर्ट सावध आणि एक महत्त्वाची सूचना आहे, या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर 2 खेळाडू कक्ष आहेत आणि दोन्ही जर आपण पाहिलं तर एक खेळाडू कक्ष जर पाहिलं तर लक्षा बैलाच्या नावानं आहे आणि दुसरा खेळाडू कक्ष जर पाहिला तर सोन्या बैलाच्या नावानं आहे। परंतु संकल्पना अशी आहे, जो संघाचा संगणक नाणेफेकी जिंकणार आहे तो संगणक ते खेळाडू कक्ष मात्र चॉईस करतील, परंतु या स्पर्धेमध्ये चॉईस चेंडू दिला जाणार नाही। तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती करतो की आपण आपापल्या जागेवरती सावधान स्थितीमध्ये उभे राहा, कारण आपण राष्ट्रगीताला सुरुवात करणार आहोत। कोणाच्या डोक्यावरती कॅप असेल ती काढा,
कोणाच्या डोळ्यांवरती गॉगल असेल तो आपण काढायचा आहे। एक साथ सावधान 3 2 1 स्टार्ट। भारत माता की वंदे। तर सन्मानित सुभाषजी घोडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण पहिल्या सामन्याची नाणेफेकी संपन्न करणार आहोत। सुभाषजी घोडे साहेब आपण पुढे आणि दोन्ही संघाचे संघनायक मिस्टर केपी आणि मिस्टर विशाल पटोले, परंतु दिगंबर माली आज संघनायकाची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारत आहेत। आणि सुभाषजी घोडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा पहिला सामन्याचा नाणेफेकी संपन्न करतोय। प्रत्येकी 5-5 षटकांचे या सामने आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील आणि आमचे ऑफिशियल पंच सुद्धा इथे सज्ज झालेले आहेत। शाहिद मोमीन सर आहेत, भिवंडीला बिलॉंग करत आहेत आणि त्यांच्या सोबतीला असतील शेखर सर जे कल्याणला बिलॉंग करत आहेत। दोन्ही पंचांचं सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत करूया। नाणेफेकी जरूर संपन्न झालेली आहे त्या ठिकाणी। नाणेफेकी इताडे संघाने जिंकलेले आहे। प्रथम गोलंदाजी आणि आपण खेळाडू कक्ष सुद्धा चॉईस करायचा आहे। लक्षा बैल हा खेळाडू कक्ष त्यांनी चॉईस केलेला आहे। एक महत्त्वाची सूचना सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। कुठल्याही संघाला DRS इथे उपलब्ध नाहीये। पंचांना जर वाटलं तरच ते तिसऱ्या पंचाची आमच्याकडे मागणी करू शकतात। आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त फलंदाजी करणाऱ्या संघाचे तिथे खेळाडू असतील, व्यतिरिक्त कुठलाही प्रेक्षक तिथे नसणार आहे। कारण त्या कक्षामध्ये पहा आम्ही 11 खुर्च्या ठेवलेल्या आहेत आणि ते सर्व खेळाडू कक्षामध्ये बसतील याची सर्वांनी नोंद घ्यावी। इतर कुठलाही खेळाडू खाली बसणार नाही। जर असं आढळलं तर मात्र आयोजकांच्या वतीने 2 धावांची पेनल्टी आकारली जाईल। आणि हा नियम जोपर्यंत या स्पर्धेचा अंतिम सामना संपत नाहीये तोपर्यंत सर्व संघांसाठी हा नियम लागू असेल। कारण एक्झॅक्टली आपण जर पाहिलं तर 11 खेळाडू असतात आणि 11 खेळाडूंपैकी 2 खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये असतात। इतर 9 खुर्च्या त्या खेळाडू कक्षामध्ये असणार आहेत। फक्त 9च खेळाडू तिथे असतील। बॅटिंग करणाऱ्या संघाची प्रत्येकाने नोंद घ्या। पंचांना जर कुठल्या खेळाडूने जर अपशब्द वापरला तर आपल्या जे आयोजक कमिटी आहे त्यांच्या वतीने सुद्धा मात्र त्या संघावरती एक्झॅक्टली कारवाई केली जाणार आहे। कारण या स्पर्धेमध्ये स्ट्रिक्टली डिसिप्लिन तुम्हाला ठेवायचं आहे। कारण ही या विभागातील मानाची स्पर्धा आपण पाहत आहोत। सन्माननीय माजी सरपंच श्यामचंद दलवी यांचा जो लक्षा बैल आहे त्या लक्षा बैलाच्या नावाने स्पर्धा आपण पाहत आहोत आणि त्याचा लकी नंबर आपण पाहिला तर 7721 अशी ही ट्रॉफी तुम्हाला मात्र या स्पर्धेच्या वतीने पाहायला मिळेल। आणि स्पर्धेचं आयोजन जय झोटिंगदेव देवरुंग संघाच्या वतीने आपण पाहत आहोत। आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मी या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहे। डे नाईटचं स्वरूप तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळू शकेल, पाहू शकाल।
खेळाडूंना 2 खेळाडू कक्ष इथे मात्र उभारले गेले. प्रेक्षकांना पाहू शकाल प्रेक्षक स्टँड इथे मात्र आपण पाहत आहोत आणि सुभाजी घोडे साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पर इनिंग साठी प्रत्येक संघाला 1 रिव्ह्यू आहे ओनली बीमर साठी. जर तो तुमचा सक्सेसफुल झाला तर तुम्ही पुन्हा रिव्ह्यू बीमर साठी घेऊ शकता. जर अनसक्सेसफुल झाला तर मात्र तुम्हाला त्या इनिंग मध्ये रिव्ह्यू घेता येणार नाही. या सर्व नियम तुम्हाला फॉलो करायचे आहेत या स्पर्धेमध्ये. आज एकूण 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि प्रत्येक संघाला मी विनंती करतो की प्रत्येक इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणार आहे. जर एखादा संघ जर वेळेवरती नाणेफेकीसाठी आला नाही तर या स्पर्धेमध्ये धाबांची पॅनल्टी नाहीये तर चेंडूंची पॅनल्टी आहे. म्हणजे 3 चेंडूंची पॅनल्टी असेल. पहा जे रूल आहेत मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि सर्व रूल प्रत्येक संघासाठी समान असणार आहेत. मग आयोजक संघ असला तरी सुद्धा त्या संघाला सुद्धा आम्ही पॅनल्टी या ठिकाणी देऊ शकतो. दुसरा सामना असेल वीरेन स्पोर्ट भावाले विपक्ष गावदेवी स्पोर्ट येवई. तिसरा सामना असेल जय हिंद देवरुंग विपक्ष जय हनुमान इताडे आणि चौथा सामना असेल पहिल्या फेरीतील योगेश शिलेवन आमनेये विपक्ष जय अंबिका देवरुंगपाडा अर्थात पंडित गोड यांचा संघ असेल. म्हणजे जे 8 संघ आज खेळणार आहेत डे फॉर्मॅट मध्ये या सर्वांना विनंती असेल की जी वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेवर तुम्हाला या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे. माझ्या सोबतीला भागेश म्हात्रे आहेत वॉइस ऑफ भाल. त्यांचा आवाज सुद्धा तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून डे नाईटच्या स्वरूपात ऐकणार आहात. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण दरम्यान सुरू सुद्धा झालेलं आहे. जरूर तुम्ही आपल्या स्मार्टफोनवरती किंवा आपल्या फॅमिली समेत सुद्धा ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. पाच षटकांचा सामना असेल. 2 षटकही कंपल्सरी मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहेत. पहिल्या षटकामध्ये 2 शतरषक डीप मध्ये असतील. दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू तुम्ही बाहेर ठेवू शकता. या सर्व नियमांची आपण नोंद घ्यावी. नाणेफेकी अर्थात जानूस्पोर्ट इताडे संघाने जिंकली आणि प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. आकर्षक नाणं सुद्धा या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल. एका बाजूला लक्ष्या 7721 चषक 2024 आणि दुसऱ्या बाजूला पाहिला तर या स्पर्धेचे आयोजक संघ अर्थात जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग असं हा नाणं या स्पर्धेसाठी तयार केलं गेलं. तर चला आपण टाळ्यांचा गजर करूया. स्पर्धेला आपण सुरुवात करीत आहोत. या स्पर्धेतील पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातील पहिला षटक हाताळेल पॉवर प्ले स्पेशालिस्ट मिस्टर अक्षय सुरेकर आणि पहिल्या चेंडूला फेस करेल मिस्टर केपी अर्थात कैलास पाटील. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. लक्षाबैल चषक 2025 चा हा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला सामोरं जातोय केपी. पहिला स्ट्रोक पाहू शकाल अगदी फुलर लेंथ होता. ऑन साइडला फक्त टर्न केला. डीप मध्ये आता शॉर्ट मिडविकेटला मात्र फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव तिथे मात्र जरूर पूर्ण केली. सिंगल धावणी श्री गणेशा होत असताना संजय स्पोर्ट सावध संघाची वैयक्तिक खातं ओपन केलं केपीनं. केपीच्या सोबतीला पाहू शकाल दामू आहे. पारंपरिक जोडी.
डीप वाडिश मिड विकेटला फिल्डर तैनात आहे आणि लॉंग ऑफ पाहू शकाल अगदी स्ट्रेट आहे आणि पाहू शकाल पंचांचा नो बॉलचा इशारा आय थिंक ओव्हर स्टेपिंग तिथे मात्र झाली गेली. अतिशय सुंदर आपण ही पंचांची कामगिरी पाहू शकाल. पहिल्याच चेंडूपासून पाहिलं तर या स्पर्धेवरती पंचांची घारीची नजर आपण पाहत आहोत. अतिरिक्त रन्स आणि या पुढील चेंडू असेल फ्रीट. धाफलक्यावरती धावा लागल्या गेल्या. बिनगडी बाद 2. जबरदस्त फटका. लॉंग ऑन वरती कुठला फिल्डर नाहीये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक रितेश वेगाने चाललाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करतोय तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. प्रथमताच 5-5 षटकांचे आपण सामने पाहतोय. म्हणजे प्रत्येक संघाची प्लॅनिंग तुम्हाला वेगवेगळी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रत्येक संघाची रणनीती तुम्हाला वेगवेगळी पाहायला मिळू शकेल आणि त्यानंतर पाहिलं तर क्रमवारीमध्ये सुद्धा आपल्याला चेंजेस कदाचित पाहायला मिळू शकतील. परंतु सलामी जोडी मध्ये कुठलाही बदल मात्र आज आपल्याला संजय स्पोर्ट्स सावध संघाच्या वतीने मात्र पाहायला मिळाला नाहीये. दामूच्या सोबतीला कैलास आपण पाहतोय आणि अक्षयनं ओ जबरदस्त फटका अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. या स्पर्धेतील पहिला जबरदस्त क्लासिकल चौकार आलाय फलंदाज दामूच्या बॅटमधून. पण डीजे अजय आणि काय फटका तिथे सजवला अगदी समोरच्या दिशेने पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि इनफिल्डला मात्र सहजपणे बीट केला. रिवर्सचा फटका प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू चालला अगदी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. अतिशय सुंदर स्ट्रोक आपण पाहत आहोत आणि या दोन्ही जर फटके पाहिले तर अगदी दिल खेचक स्ट्रोक पाहिले आपण. पहिला चौकार पाहिला असेल अगदी कव्हर पॉइंटच्या दिशेनं आणि हा चौकार पाहिला अगदी बॅकवर्ड पॉइंटला. जबरदस्त आणि फलंदाज दामू आता मात्र चौकार हॅट्रिक वरती आता या ठिकाणी सज्ज आहे. सुरुवातीला पाहिजे तर अक्षयने चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी केली परंतु आता मात्र त्याच्या अगेन्स्ट मात्र चांगले फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंज ऑफ पेस थोडासा वेगामध्ये बदल केला. फिंगर रोल केला. हेच तर वैशिष्ट्य आहे अक्षयचं की अधूनमधून तो मात्र काहीतरी पदिलात करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल अगदी सॉफ्ट हँड डिलिव्हरी मात्र रिलीज केली पाहू शकाल. ज्यावेळी चेंडू अगदी रिलीज झाला त्यावेळी मात्र गतीमध्ये थोडासा आपल्याला वेग कमी पाहायला मिळाला आणि त्याचमुळे फलंदाज दामू मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे बीट होताना आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे बिनगडी बाद 12. हो या ठिकाणी पहा रनआउटची संधी असेल. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती परंतु चेंडू आणि स्टँडवरती मात्र कुठलाही संपर्क झाला नाही. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली शेवटच्या चेंडूवरती आणि पहिल्या ओव्हरचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात नाणेफेकी गमावल्यानंतर संजय स्पोर्ट्स संघाची बिनगडी बाद 13. मी पाहता मित्रांनो लक्षाबैल चषक 2025 या स्पर्धेचे आधारस्तंभ या स्पर्धेचे मार्गदर्शक वन मॅन शो सन्माननीय श्यामशेठ दलवी जे माजी सरपंच आहेत ग्रामपंचायत देवरुंगचे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जय झोटिंगदेव देवरुंग संघानं हा मानाचा कर्णक इथे मात्र या ठिकाणी आयोजित केला आणि हा देखणं नियोजन पाहता तुम्ही. प्रथमतः त्या विभागामध्ये डे नाईटची स्पर्धा या पर्वामध्ये आपण पाहत आहोत. म्हणजे तुमच्यासाठी मित्र म्हणेन की हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल आता मात्र मिस्टर दैवत वेलेकर. यानंतर होणारा सामना वीरेन स्पोर्ट भावाले विपक्ष गावदेवी स्पोर्ट येवई. आपण सुद्धा पूर्णपणे या ठिकाणी रेडी राहायचं आहे आणि खास वैशिष्ट्य पाहिले तर 8 संघाचा फॉर्मॅट तयार केला गेला.
ही चांगली बाब आहे. म्हणजे जे आपल्या संघामध्ये यंगस्टर असतात, उदयमुख खेळाडू असतात, त्यांच्यासाठी एक पर्वणी आहे की तुम्ही त्यांना या स्पर्धेमध्ये यूज करू शकता. त्यांच्या अंगामध्ये काय कला आहे ती कला करण्याची संधी त्यांना मात्र स्पर्धेमध्ये मिळू शकेल, जेणेकरून पुढच्या स्पर्धेमध्ये त्यांचा तुम्ही चांगला विचार करू शकता. एक चांगली संकल्पना जे जोटिंगदेव देवरुंग संघाच्या वतीने आपण पाहत आहोत. लक्षात असू द्या, तुम्हाला फक्त 25 मिनिटांचाच वेळ असेल ही 5 षटकं पूर्ण करण्यासाठी. आणि प्रत्येक संघाला विनंती असेल की वेळेचं भान आपण ठेवायचं आहे. दैवत वेलेकर राऊंड द विकेट ना मारा करतोय. दुसरा पिबनचं षटक चेंडू पाहिला तर अगदी टॉपेज. आणि पहा अगदी तिसरा टेम मध्ये तो झेल पकडला अगदी शॉर्ट दरम्यानला. विशाल पळटोले ते स्वतः संघनायक आणि पहिला धक्का इथं लागतोय दामोच्या रूपाने संजय स्पोर्ट्स साबत संघाला. बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला. 1 2 3 4 अँड 5 अटेम्प्ट मध्ये तो झेल कलेक्ट केलाय. काय टेलिकास्ट आहे अगदी स्लो मोशन मध्ये त्या ठिकाणी आपल्याला हा रिप्ले पाहायला मिळाला. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं त्याची संपूर्ण टीम एक्झॅक्टली या ठिकाणी आता सज्ज झालेली आहे. आणि या धामूचा आपण खेळ पाहिला तर 7 चेंडूला तो सामोरे गेला आणि 11 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. 2 चौकार त्या इनिंग मध्ये पाहिले आपण. आणि पहिली सफलता ज्या विकेटची आवश्यकता होती जानूस इताडे संघाला ते विकेट्स आय थिंक दैवतनं आपल्या संघाला प्राप्त करून दिली. नवीन फलंदाज सुजित पाटील आलाय वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी. तिसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे सन्माननीय सूर्यजी मेहर यांचं शुभागमन. बापगावचे समाजसेवक आहेत, वेलकम. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. आज पहिल्या सामन्यापासून आपण पाहतोय की पाहुण्यांची मांदी आली या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहू शकाल अगदी ऑन स्ट्राईकला मात्र पाहिलं तर कुठेतरी पूल करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, परंतु एक्झॅक्टली चेंडू पडल्यानंतर थोडस पाहिलं तर आउट स्विंगर आणि पडल्यानंतर थोडस खाली सुद्धा राहिला. मी मागील स्पर्धेमध्ये सुद्धा उल्लेख केला होता या खेळपट्टीवरती दुविधा पण आहे. कधी कधी चेंडू खाली राहतोय तर कधी कधी चेंडू अचानक टेकऑफ घेत असतो. म्हणजे या फलंदाजी करणं एवढं इझिली नाहीये. आणि त्याचमुळे आता मात्र दैवत सगळ्या रिदम मध्ये आपण पाहतो मिस्टामिंग फटका 1700 चेंडूच्या खाली अखेर जेल होईल का? यस, टेकन बाय फिल्डर. आणि दुसरा धक्का लागतो टीम ट्रिपल एच्या संघाला. सुजित पाटील इज गॉन. पाहू शकाल गोलंदाज दैवत तिथे मात्र अगदी चांगली कामगिरी करतोय. आणि मात्र या झेलमध्ये त्याचे छोटे बंधुराज हर्षद त्याला सुद्धा मात्र चांगली साथ दिली. जसं त्यांचं घरामध्ये चांगलं योगदान असेल, जबरदस्त त्यांचं कॉम्बिनेशन असेल, तोच कॉम्बिनेशन आपल्याला खेळपट्टीवरती आहे या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि दुसरा धक्का इथे मात्र लागला गेला सुजित पाटीलच्या रूपाने. नवीन फलंदाज जयेश दलवी आलाय उर्फ जेडी. कुठेतरी आता मात्र चांगल्या पार्टनरशिपची आवश्यकता असेल. संजय स्पोर्ट्स साबा संघाचा विचार केला तर सुरुवात पहिली तर चांगल्या रीतीने पाहायला मिळाली होती, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये एक्झॅक्टली चांगल्या धावा सुद्धा आल्या होत्या. एकही विकेट्स गमावला नव्हता. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसऱ्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये कुठेतरी हा संघ थोडासा पिछाड्यावरती आपल्याला जाताना पाहायला मिळाला. कारण दैवतकडे जो अनुभव आहे, दैवतकडे जो एक्सपिरियन्स आहे, तो मात्र पूर्णपणे झोकतोय साबत संघाच्या खेळाडूंच्या विरोधात. जेडी इज ऑन स्ट्राईक. दैवत इज ऑन हॅट्रिक. हो, अगदी स्टँडच्या रोखाने चेंडू हाताला होता. पुन्हा इथे संधी निर्माण झाली होती, परंतु पाहू शकाल स्टँडवरती निशाणा एक्झॅक्टली साधला नाही. आणि एक्झॅक्टली काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. चेंडू जर पाहिला तर अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना आपण पाहत आहोत, परंतु एक्झॅक्टली पंच पाहूया काय निर्णय देतील आमच्याकडे.
तर असोसिएशन मध्ये रूल सुद्धा आपण पाहत असतो, कारण जर फलंदाज जर रन पूर्ण करत असतील आणि एक्झॅक्टली जर त्याच्या शिरेला जर चेंडू जर स्पर्श झाला तर पुढील धाबा आपण देत नाहीत, हा असोसिएशनचा रूल सुद्धा आहे. कारण सोनाला पाड्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची घटना घडली होती. कारण आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये हा रूल फॉलो करतोय आणि त्याचवेळेला पाहिलं की कुठेतरी केपी आणि जेडीनं धाव करण्याचा एक्झॅक्टली प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आपण जर पाहिलं तर अगदी फलंदाजाला स्पर्श झाला आणि त्याचवेळेला मात्र या ठिकाणी या फटक्यावरती फक्त एकच धाव असेल याची नोंद घ्यावी. दैवत पुन्हा एकदा मात्र मार्गस्थ होतोय राऊंड द विकेटनं. हो, जबरदस्त फटका डीप मध्ये, कुठला फिल्डर नाही, चेंडू चालला अगदी फाईन बाउंड्रीच्या बाहेर वेगानं. केपीच्या बॅट मधून येणार हा पहिला चौकार. खराब लेंथ होती, डाबा स्टिकवर चेंडूची हाताळणी बाल मिळाली आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा मात्र या ठिकाणी केपीने उचलला. पाहू शकाल ऑन साईडला काय जबरदस्त मात्र या ठिकाणी बॅटचा स्पीड, बॅटचा फ्लो आणि पहा परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू मात्र वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन धडकला. 4 धाबा देऊन गेला असं म्हणावं लागेल. आणि या चौकाच्या सह्यानं संजय स्पोर्ट सावध संघाची धावसंख्या आपण पाहत आहोत 2 गडी बाद 18. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 3 चौकार पाहिले आपण. धामूच्या बाटमधून आले होते 2 आणि या कैलास पाटीलच्या बाटमधून आला हा चौकार. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन पाहू शकाल. प्रत्येक चेंडूवरती या काहीतरी पदिलत्य दैवत करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हा बॅटल खूपच छान आहे दैवतच्या विरोधात कैलास पाटील. हो, पाहू शकाल या ठिकाणी बॅटची कडा, यस गॉड बिहाइंड, आतली कडा लागली आणि एसटी रक्षक श्रीकांतनं मात्र कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. तिसरा धक्का लागत असताना टीम संजय स्पोर्ट सावध संघाला. तिसरा धक्का इथे मात्र पाहतोय आपण लागत असताना संजय स्पोर्ट सावध संघाला. नवीन फलंदाज नेहेल मात्र येतोय 4थ्या क्रमांकावरती आणि तसं जर आपण पाहिलं तर नेहेल एक्झॅक्टली मॅच फिनिशरचा रोल तो अदा करत असतो, परंतु या ठिकाणी त्याला 5व्या क्रमांकावरती मात्र या ठिकाणी प्रमोशन दिलं गेलं. 2 षटकांचा खेळ ते मात्र संपन्न झाला. जे पॉवर प्लेचे खेळ ते मात्र आपण अनुभवला आणि दोघांनी संघांचा जर विचार केला तर या 2 पॉवर प्लेच्या खेळामध्ये समान समान कामगिरी आपण म्हणू शकतो, कारण गोलंदाजांनी सुद्धा 3 विकेट्स प्राप्त केल्या आणि फलंदाजाने एक्झॅक्टली 9च्या धावगतीनं 18 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या. आणि त्याचबरोबर तिसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात होत आहे. नॉन पॉवर प्लेचा खेळ आपण पाहतोय. गोलंदाज ऋतिक मात्र सुरुवात केली, राऊंड द विकेट सरळ बॅटने लॉफ केला जेडीनं. चेंडू पाहू शकला अगदी लॉंग ऑनच्या दिशेने मात्र वेगाने ट्रॅव्हल झाला. चांगलं शतरक्षण पाहू शकला रितेश होता. उडता रितेश म्हटला तर वावगं ठरणार नाहीये, कारण रितेशकडे कुठल्याही कठीण प्रसंगामध्ये जर झेल जर उडाला तर तो मात्र नक्की ते कार्य सोपं करत असतो आणि त्याचमुळे मात्र जास्तीत जास्त त्याला आपण डीप मध्ये पाहत असतो फिल्डिंग करण्यासाठी. आणि हा चेंडू पाहत त्याच्याकडेच मात्र पूर्णपणे ट्रॅव्हल होताना आपण पाहिलं. 19 हा आकडा फलकावरती आपण पाहत आहोत. म्हणजे सोबतीला आकाश पाटील आहे ज्यांची अपार मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. एकोणावीस धाबात 3 गड्याचा मोबदल्यात संजय स्पोर्ट सावध संघ आपण पाहतोय सध्या बॅटिंग करत असताना. ओव्हर पिच ऑन साइडला जबरदस्त फटका, चाबूक शॉट आणि चेंडू चालला परफेक्टली मिड विकेटच्या दिशेनं. या स्पर्धेतील पहिला मॅक्सिमम येतो या षटकार.
अगदी बाटच्या रडारमध्ये चेंडू होता आणि तोलून आपण मारला अगदी फ्लॅट सिक्सर. डीप मध्ये प्रोटेक्शन सुद्धा आपण पाहू शकाल, परंतु कुठल्या प्रमाणे त्याने संधी मिळाली नाहीये आणि अगदी चेंडू आमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या दिशेने मात्र जाऊन लँडिंग झाला आणि अखेर पहिला षटकार या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक चांगला फटका, चेंडू गॅप मधून चाललाय, अगदी काऊ कॉर्नर कडे कुठला फिल्डर नाहीये. जबरदस्त बॅटिंग, नेल मात्र इज ऑन फायर. जबरदस्त या ठिकाणी फटकेबाजी आपण पाहत आहोत. ज्याप्रमाणे नेहल मात्रेची शरीरसृष्टी आहे त्याच अनुषंगाने मात्र बलकट स्ट्रोक तो खेळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला आणि आता मात्र गोलंदाज प्रत्युत्तर देत असताना अगदी लोअर फुलचा चेंडू होता. फक्त चेंडू दिशा दाखवली की प्रत्येक संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. जोपर्यंत या स्पर्धेचा अंतिम सामना होत नाही तोपर्यंत जे आपण दोन खेळाडू कक्ष पाहत आहोत, एक लक्ष्या बैल खेळाडू कक्ष आहे आणि अगदी आमच्या डाव्या बाजूला सोन्या बैल खेळाडू कक्ष आहे. जर त्या खेळाडू कक्षामध्ये जर जाऊन षटकारानं चेंडू लँडिंग होतोय तर त्या फलंदाजाला माजी सरपंच श्यामचंद दळवी साहेबांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. खर्च आहे तो चर्चा आहे. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन आणि इथे मात्र पाहू शकाल फलंदाज सुद्धा बीट झाले आणि चेंडू सरळ एस्ट्यांच्या पाठीमागे गेला. पाहू शकाल श्रीकांत आहे एस्ट्यांच्या पाठीमागे, त्याला सुद्धा मात्र चांगला बॅकअप पाहिला आपण विशाल परटुलेच्या माध्यमातून. विशालने सुद्धा या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली. एक झेल सुद्धा त्याने तिथे मात्र संपन्न केलाय. ऑन साइडला टर्न केला, पाहू शकाल अगदी बॅकवर्ड स्क्वेअरला इकडे फिल्डर तैनात आहेत. सिंगलच धाव तिथे मात्र पूर्ण केली जाईल, कारण ज्यावेळी फटका फॉरवर्ड केला जेडीनं त्यावेळी मात्र त्यांनी आपला शरीराचा संतुलन गमावला गेला, थोडासा स्लिप झाले आणि त्याच अनुषंगाने शेवटच्या चेंडूवरती आली ही एक धाव. आणि अशा रीत्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना संजय स्पोर्ट्स सावंत संघाची धावसंख्या आपण पाहत आहोत 3 गडी बाद 31. हा फटका पहा, जसा चेंडू मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न जेडीने केला आणि नंतर मात्र पूर्णपणे त्या ठिकाणी ते स्लिप झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकाल वेगवेगळ्या अँगलला तुम्हाला इथे मात्र पहा या थोडासा पायांमध्ये या बॅलन्स त्याचा मात्र झाला नाहीये आणि त्याच अनुषंगाने मात्र एक्झॅक्टली एका धावेवरती त्यांना मात्र समाधानी राहावं लागलं. 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक आहे. पहा ड्रिंक्स ब्रेक मध्ये सुद्धा मात्र एक्झॅक्टली तुमचे जे 12वे खेळाडू आहेत त्यांनीच जास्त वेळ पाणी पूर्तता केली तर मात्र चांगलं होऊ शकेल, कारण आज पहिला सामना आहे त्यामुळे थोडंसं आपण जे नियम आहेत आम्ही ते नियम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, कारण डिसिप्लिन हे आपल्याला स्पर्धेमध्ये राखायचे आहे. कारण आपल्या जे विभागातील जे संघ आहेत, जे आपल्या असोसिएशन अंतर्गत जे संघ खेळत आहेत त्यांना एक चांगली शिस्त लागावी, चांगला वलन लागावं, हा एक छोटासा प्रयत्न आपण या स्पर्धेच्या वतीनं जे जुटिंग देवरुख संघाच्या वतीने करत आहोत आणि त्यांचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. दुसऱ्या स्पेलमध्ये पाहू शकाल वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथा षटकाला सुरुवात करतोय मिस्टर दैवत आणि सामना करेल मिस्टर जेडी. ओ चेंडूची मात्र छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला, कारण चेंडू पाहू शकाल अगदी उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर निघून गेला आणि पंचाच्या दोन्या समांतर आपण पाहिले. वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव आणि पहिला स्वेअर चेंडू हाताला या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दैवत वेलीकडनं वाईटच्या स्वरूपात आणि पहिली एक्स्ट्रा धाव सुद्धा आपण या स्कोर कार्ड मध्ये पाहिली. एक नो बॉल होता एक्झॅक्टली ओव्हर स्टेपिंगच्या माध्यमातून, परंतु वाईट पहिली डिलिव्हरी येते मात्र पाहत आहोत. 32 धावा धाफलक्यावरती वेलेचं भान सुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला क्रिकेट या स्पर्धेमध्ये चांगला क्रिकेट खेळावा लागेल, कारण कुठल्याही संघाची या स्पर्धेमध्ये हायगाई केली जाणार नाहीये. टॉप एज चेंडू आबेज शॉट स्टायकरला आहे क्षेत्ररक्षक नवनाथ भोईर, चेंडू खाली पोहोचतोय, पकडला जाईल आणि या जेडीच्या खिलीवरती लागला अंत. चौथा विकेट तिथे मात्र गमावलाय ट्रिपल यस या संघाने.
खरोखरच अनेक मोठमोठ्या विक्रमी शर्यती या लक्ष्या बैलाने जिंकल्या आणि म्हणावं लागेल ज्याप्रमाणे माजी सरपंच श्यामशेठ दलवी साहेबांनी जो नाद केला तो मात्र वाया नाही गेला असं म्हणावं लागेल. आणि मित्रांनो त्यांच्याच या लक्ष्या बैलाच्या नावाने स्पर्धा आपण पाहत आहोत आणि श्यामशेठ दलवी सुद्धा व्यासपीठावरून या स्पर्धेचं आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. नवीन फलंदाज अक्षय म्हात्रे आलाय, कारण 4 गडी आतापर्यंत संजय स्पोर्ट्स सावध संघाने गमावले. कारण प्रथमतः आपण जर पाहिलं तर फलंदाज दामू बाद झाला, त्यानंतर कैलास बाद झाला, सुजित पाटील आला होता तो सुद्धा मात्र या ठिकाणी निराश पावलाने माघारी गेला आणि तदनंतर मात्र फलंदाज जेडी बाद झाला. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धाबांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं. छोटीशी इनिंग त्याची मात्र या ठिकाणी संपन्न झाली आणि आता मात्र निहेल मात्रेच्या सोबतीला पाहू शकाल अक्षय म्हात्रे आलाय. पाहू शकाल या ठिकाणी धाबांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करेल का आणि पहिल्याच चेंडूवरती फिंगर रोल लाऊड अपील. यस, पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा केली नाहीये, यालाच म्हणतात खेळाडू वृत्ती. बॅटची कडा होती आणि एसटी रक्षकात श्रीकांतनं मात्र कोणत्याही प्रकारे चूक केली नाहीये. कॉट यांच्या माध्यमातून अजून एक धक्का लागतोय संजय स्पोर्ट्स सावध संघाला. माजी सरपंच श्यामशेठ दलवी साहेब आमच्यापासून रजा घेत असताना आणि मी पुन्हा येईन सायंकाळी या उद्देशाने मात्र या ठिकाणी ते वाटचाल करत आहेत. 2 मिनिटं पंचाने सामना सुद्धा थांबवायचा आहे. कुठेतरी चुकीचा फटका मात्र अक्षय म्हात्रेच्या वतीने आपण पाहिला, कारण चेंडूची लेंथ जर पाहिली तर अगदी ऑफस्टिकला होती आणि त्या चेंडूवरती ऑन साईडला त्याने खेचून मारण्याचा प्रयत्न केला. तुम्ही हा रिप्ले पाहू शकाल. अगोदर शफल सुद्धा झाले होते आणि त्याच पुढे अगदी बॅटची वरची कडा लागली गेली आणि या झेलबादच्या स्वरूपात तो मात्र बाद झाला. खूप मोठे विकेट्स मित्र म्हणून दैवतनं प्राप्त केले आणि दैवतनं आतापर्यंत तिसरी सफलता, 4 गडी आतापर्यंत बाद केले. यस, काय जबरदस्त त्याचा स्पेल आपण पाहतो. फटका हवेत केलाय, रित्या चेंडूच्या खाली पोहोचतोय. वेल गुड बाय टेकन आणि अजून एक धक्का लागत असताना दिगंबर माझ्या रूपाने आणि या स्पर्धेच्या पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करण्याचा मान आज पटकावतोय मिस्टर दैवत वेलेकर. सिक्स फर असं म्हणू शकतो आपण, कारण ज्याप्रमाणे ते 6 पॅक आहेत त्या अनुषंगाने मात्र त्याने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 6 फलंदाज बाद केले. जबरदस्त कामगिरी. या पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा 3 सफलता त्याने प्राप्त केल्या होत्या आणि या दुसऱ्या स्पेलमध्ये पहा विकेटची हॅट्रिक त्याने एक्झॅक्टली पूर्ण केली आणि जे सर्व फलंदाज बाद झालेले आहेत ते सर्व फलंदाज दैवतनं एक्झॅक्टली बाद केलेले आहेत. हा सुद्धा एक नवीन विक्रम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. नवीन फलंदाज लखन आलाय. ओ पहा किती उचली मिळाली या चेंडूला, कारण मी अगोदर सांगितलं होतं की या खेळपट्टीवरती दुविधा पण आहे. कधी कधी चेंडू खाली राहत आहेत तर कधी कधी अचानक चेंडू टेकऑफ घेत असतो आणि हा जसा चेंडूने टेकऑफ घेतला अगदी विकेट किपरच्या हातामध्ये तो लँडिंग झाला. डॉट चेंडू आणि हा स्पेल मात्र दैवत कधी आपल्या जीवनामध्ये विसरू शकणार नाहीये. अप्रतिम खेळ. 32 वरती 6 अशी परिस्थिती आपण पाहत आहोत संजय स्पोर्ट साबत संघाची. पाहू शकाल थोडासा पावलांचा वापर केला, फक्त दिशा देण्याचा कार्य अगदी लखन पाटीलच्या वतीने पाहायला मिळाला. छोट्या बॅकलिपने तो स्ट्रोक त्यांनी सजवला, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की आता मात्र चेंडूंची संख्या कमी शिल्लक आहे. जर आपण शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहिलो तर एका दुसरा मोठा फटका आपल्या बॅटमधून जर आला तर एक्झॅक्टली आपण या सामन्यामध्ये एक चांगल्या सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचू शकतोय. जर तुम्ही 50चा जरी आकडा इथे मात्र जर पार केला तर मात्र या मॅचमध्ये मजा येऊ शकेल आणि ती क्षमता नेहल मात्रे आणि लखन पाटीलकडे आहे. आणि जर या दोघांनी क्षमतेनुसार जर कामगिरी केली तर मात्र चांगला टोटल आपल्याला 10 फलकावरती पाहायला मिळू शकेल. गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय.
अकुट्यापाचा चेंडू होता, अगदी संधी होती, परंतु अगदी बॅटच्या वरच्या भागाला चेंडू स्पर्श झाला. पहा, उडता रितेश पुन्हा पाहायला बोलतो. या एका बाउन्स वरती त्यांनी चेंडू कलेक्ट केला आणि अखेर जो 2 षटकांचा जो स्पेल होता दैवत वेलेकरचा, तो आता मात्र ते संपन्न झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संजय स्पोर्ट्स सावध 34ला 6 अशी स्थिती त्यांची आपण पाहत आहोत. यानंतर दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. वीरेन स्पोर्ट भावाले विपक्ष गावदेवी स्पोर्ट यवई. प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होणार आहे. ज्या संघाचा संघनायक उपस्थित नसेल त्या संघाला 3 धावांची पेनल्टी इथे मात्र आपण देणार आहोत, कारण ज्या असोसिएशनचे नियम आहेत तेच आपण फॉलो करू. शेवटचं षटक आणि षटकाला सुरुवात करतोय मिस्टर हर्षद. 8.50च्या धावगतीने आतापर्यंत धाबा जोडल्या गेल्या, परंतु स्लॉग ओव्हरमध्ये ही धाव गती आहे ती मात्र चांगली होऊ शकणार नाही, कारण तुम्हाला इथून एक्झॅक्टली 45-50 पर्यंत पोहोचावंच लागेल आणि ते कार्य नेहल या स्लॉग ओव्हरमध्ये मात्र करेल का. ओव्हर द विकेट नाला पहिला चेंडू ओव्हर पिच ऑन साइडला ड्राईव्ह केला. पाहू शकाल काव कॉर्नरला मात्र क्षेत्ररक्षक आहे. चुकीचं क्षेत्ररक्षण, 2 पायांच्या मधून चेंडू फरार होत असताना तो ह्या चौकार. करणारे संगीत आणि हा रिप्ले पहा, ऋतिकच्या माध्यमातून चूक घडली गेली आणि 2 पायाचा मधून चेंडू पहा. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक पोहोचले होते, परंतु त्यांच्या सुद्धा आवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता. अकुट्या पायाचा चेंडू पुन्हा ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू मात्र वेगाने मिडल गेटला मात्र ट्रॅव्हल झाला. एक धाव जरूर. पुन्हा मिस फिल्डिंग, दुहेरीचा प्रयत्न. 2 धावा तिथे कंप्लीट झाल्या आणि 2 धावांवरतीच मात्र त्या ठिकाणी दोन्ही फलंदाज समाधानी राहत असताना तुम्ही नेहल मात्रेची जर बॅट पकडायची तर स्टाईल जर पाहिली तर उलट्या हाताने तो मात्र त्या ठिकाणी बॅट क्लिप त्याची मात्र आपण पाहत आहोत. तरी सुद्धा मात्र एवढ्या लांब दूरवरती तो स्ट्रोक खेळतोय, त्याची पॉवर आहे तो जनरेट करत असतो आणि त्याच्यासाठी तो मात्र सराव सुद्धा करतोय आणि त्या अनुषंगाने त्याला त्याचा मात्र फायदा होतो. या फलक्यावरती धाबा लागल्या गेल्या 40 चांगल्या धाबा येतात, कारण पहिल्या 2 चेंडूवरती 6 धाबा हर्षदने खर्च केला. पाहू शकाल अगदी शरीराचा वेध घेणार चेंडू. 1 धाव जरूर तिथे मिळेल, परंतु पाहूया पंच एक्झॅक्टली काय मनाला दर्शवतील. लेगबाईची खून त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या स्पर्धेचा पहिला सामना इथे मात्र आपण अनुभवतोय आणि यानंतर वीरेन स्पोर्ट भावाले संघाचे संघनायक आमच्याकडे पोहोचलेले आहेत. गावदेवी स्पोर्ट यवई संघ, चला आपण सुद्धा या. बॅटची कडा पाहू शकाल, अगदी गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु शॉट तडम्याचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावला. तोपर्यंत एकच धाव तिथे मात्र कंप्लीट करण्याची संधी मिळाली फलंदाज लखन पाटीलला. एखादा एक जरूर मोठ्या फटकेची आवश्यकता असेल, कारण आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले. भावाले संघाचे संघनायक आलेले आहेत. यवई संघाला विनंती असेल की आपण सुद्धा त्वरित या. चांगली लेंथ, जबरदस्त मात्र कमबॅक केलाय, कारण गोलंदाजा विचार जर केला तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता मिसफिल्डच्या जोरावरती, परंतु जर ओव्हरऑल जर परफॉर्मन्स जर पाहिला तर चांगला लेंथवरती मारा केला हर्षदनं. पहा इथे सुद्धा मात्र चेंडूमध्ये थोडासा वेग कमी केला होता, गतीमध्ये थोडासा परिवर्तन केला आणि अखेर डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. ओ परफेक्टली जॉर्कर, अगदी बोगद्यात चेंडू टाकला गेला. लॉंगॉनकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न धोका होता आणि त्या धोक्याला सामोरा जातोय फलंदाज रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद झाला आणि आय थिंक पंचाने 1 शॉट दिलाय का एक्झॅक्टली पंच. यस, नेहलनं धाव कंप्लीट केली नव्हती, म्हणजे या शेवटच्या चेंडूवरती एकही धाव मात्र जोडली जाणार नाहीये. दुसऱ्याला बाद झालाय. येस, ओके, 1 धाव कंप्लीट आहे आणि दुसऱ्याला रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. तर एकूण 5 षटकांचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. 7 गडी बाद 43 आणि या सामना जिंकण्यासाठी जानुस्पोर्ट इताडी संघाला 44 धाबांची आवश्यकता असेल. तर आपण पुढील सामन्याकडे जाणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. गावदेवी स्पोर्ट यवई विपक्ष वीरेन स्पोर्ट भावाले आणि मी सन्मानित सुभाषजी घोडे साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या समिट टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचा आहे.
सुभाषजी घोडे साहेबांनी शुभ असते आपण नाणेपैकी संपन्न करतोय. तुम्हाला टॉस दाखवतोय. एका बाजूला पाहू शकाल ज्या संघाने स्पर्धेला नक्कीच इथे तुमच्या भेटीस आणलेला आहे, अर्थात जय जोटिंगदेव देवरू संघाचा इथे मात्र नामोल्लेख आहे. आणि दुसऱ्या बाजूला पाहू शकाल लक्षा बेल चषक असं तुम्हाला कॉल द्यायचा आहे. कॉल देतात या ठिकाणी वीरेन स्पोर्ट भावाले संघाचे संघनायक सरमणी श्यामजी. आय थिंक सुभाषजी घोडे साहेबांची शुभ असते आपण टॉस करत आहोत. लक्षा बैलाची मागणी आहे आणि जशी मागणी तसा पुरवठा. पाहुण्यांचा आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अनेक स्पर्धा तुम्ही खेळतात मध्ये, परंतु या स्पर्धेचे स्वरूप आणि या स्पर्धेचे नियोजन पाहिल्यानंतर काय सांगू बद्दल? आयोजन तर खूप चांगलं आहे, कारण का ॲसोसिएशन मध्ये बघितलं तर पहिल्यांदा 5 वरचे सामना झाले आहेत. त्यांचा पण धन्यवाद. आणि संघ पण त्यावेळी 8च ठेवल्यात, म्हणजे प्रत्येकाला 5 वर आणि पूर्ण संघाला व्यवस्थित खेळायला भेटो. कारण का 2 वर 3 वर मध्ये कुठला पण संघ हरतोय. याच्यामध्ये त्यावेळी संघाला पूर्ण संघ 32च्या 32 ॲसोसिएशन आमने ॲसोसिएशन संघाला पूर्ण म्हणजे खेळण्याची संधी दिली. आणि लक्षा बैलाला माझ्याकडून शुभेच्छा. आपला पण भिवंडीचा नाव करो लक्षा बैल, त्यांच्या माझ्याकडून त्यांना पण शुभेच्छा. जाऊया आपण टॉसकडे. टॉस काय करण्याचा निर्णय तू स्वीकारणार? क्षेत्ररक्षण आमचे पण संघ काय पूर्ण नसतो, आज पण पूर्ण नाही. एवढा मोठा केलाला प्लॅटफॉर्म दिले तरी पण मुलं येत नाही, तर माझ्याकडून त्यांना बॅडलक आहे. कारण का जर संघ तर एवढी छानच भेटते केलाला, तर काही कमी पोरांना भेटतो, त्यांना 12 वर 15 वर राहायला लागतो. पण आपल्या संघामध्ये सगळ्यांना खेळायला भेटतो, पण तरी पण मुलं येत नाही. आणि जॉब असते म्हणणं मान्य आहे, जॉब करून सगळे खेळावा. आणि जॉब शिवाय पोराही खेळू पण नाही, कारण का दोघा तिघांना पुढे संधी भेटते, त्यांना सगळी चान्स भेटतो. मागची पोरांना भेटत नाही. पण जॉब करून आपला सर्व संघ असतो 10 दिवस 15 दिवस पहिले सांगितलं असतो खेळायला या, पण तरी पण मुलं येत नाही. इथं मला आजची जरी ती गोष्ट वाटते का संघामध्ये हे जरा थांबला पाहिजे. निश्चितपणे पुढील स्पर्धेमध्ये तुमचा संघ पूर्णपणे एकोपाने येईल, त्यासाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊया. अजून काही त्यांना मात्र या ठिकाणी आपल्या ज्या भावना आहेत त्या मांडायच्या आहेत. एक्झॅक्टली मला तुमचं पण धन्यवाद मानायचं आहे. आणि सूरज पाटील ते आपल्या जगामध्ये नाही राहिले इताडेचे, त्यांचे आणि समीर ठाकरे आमच्या संघाला ते कधी पण आता बॅकफूट आहे तरी पण नाव घेतात. आणि आमचे प्लेयरचं पण नाव घेतात, आमचं पण नाव घेतात. आम्ही जॉबला असतो तरी आम्हाला योगेश दादा तुम्ही नाव घेतात, म्हणजे आम्ही रिलेटिव्ह नाही पण तुम्ही नाव घेता. आम्हाला खूप बरं वाटते की आपण जॉबला तरी नाव घेतो, म्हणजे संघामध्ये आपण काहीतरी कमवून ठेवलं आहे. त्याच्यावर तुमचं पण धन्यवाद. जे जे आम्ही आता सूरज पाटीलला आम्ही मिस करतो, कारण की दुनियेमध्ये नाही, त्याला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. कारण ते पण संघ बॅक फुटला असं तरी पण मोटिवेशन करतात. कॉमेंटेटर महत्त्वाचे आहेत, कारण कॉमेंटेटर महत्त्वाचे असे आहेत का संघाला कुठला पण संघामध्ये प्लेयरचं नाव घेतलं तरी मोटिवेशन ताकद येते खेळण्यासाठी. त्याच्यावर कॉमेंटेटर धन्यवाद. निश्चितपणे हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे. तर आपण जाऊया, कारण सामना सुरू होत आहे. टॉस जिंकला या ठिकाणी वीरेन स्पोर्ट भावाले संघाने आणि प्रथमतः त्यांनी फिल्डिंग करता निर्णय स्वीकारला आहे. तर जाऊया कॉम्बॉक्समध्ये सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक भागेश मात्रे यांच्याकडे. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो चेक 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 हॅलो हॅलो चेक चेक हॅलो हॅलो चेक 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 हॅलो 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 चेक. स्वस्तिसी गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धितम बल्लाल मुरुडम विनायकमहम चिंतामणि सेवरम लेनांद्र गिरिजात्मजम सुवरदम विघ्नेश्वरम ओजरे ग्रामरांजन संस्थित गणपती कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम. 33 कोटी देवांचा अधिपती बुद्धीचे दैवत गंधराला वंदन करून या स्पर्धेचा शुभारंभ आपण बघितला. खरं तर आज गुरुवार आहे. इरादे रोज बनते हैं रोज बिगड़ते हैं, इरादे रोज बनते हैं रोज बिगड़ते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. ही ऐतिहासिक नगरी, या ऐतिहासिक नगरीमध्ये क्रिकेटचा खेळ हा अनुकूल आहे. आणि या अनुकूल परिस्थितीमध्ये आपण अनेक साऱ्या स्पर्धा या क्रीडांगणावरती बघितल्यात. समोर जो खरं तर हायवे आहे, जो रोड आहे, जो मुख्य रस्ता आहे, त्या ठिकाणून साईच्या पालख्या जात असतात. आज 2 जानेवारी, आज महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मानाची सन्मानाची पालखी म्हणजे जरीमारी क्षेत्र तिसगाव ते एकविरा कारळा या ठिकाणी जाण्यास निघालेली आहे. सो त्याही पालखीचा भरपूर मोठा गाजावाजा. साई हा नाव म्हटलं गेलं तर सा म्हणजे साक्षात्कार, ई म्हणजे ईश्वर, आणि ईश्वराच्या साक्षीनं खरं तर ज्या साईबाबांनी अनेक साऱ्या भाविक भक्तांना आपल्या ईश शक्तीने एक अशी ऊर्जा दिली, ज्या ऊर्जेच्या माध्यमातून अनेक सारे भाविक भक्त
हे जात असतात, ते म्हणजे साई पालखीला आज त्यांचाच वार. सामना सुंदर तुम्ही बघत आहात. 44चं टार्गेट, लक्ष्य डिफेंड करायचं आहे. दिगंबर माळीला तुम्ही पहिलं फर्स्ट ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट मिळवली गेली. अर्थातच दुसऱ्या बॉलला विकेट आली. पहिल्या बॉलवरती सिंगल. अर्थातच तुम्हाला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला विशाल परटोले. आला आता रितेश क्रमांक 3 वरती त्याची वर्णी लावली आहे. 44 धावसंख्येचं टार्गेट डिफेंड करायचं. पहिलाच बॉल आपण पाहिला थोडासा वेगवान होता दिगंबरचा. नवनाची सिंगल त्या ठिकाणाहून पाहायला मिळाली. डावाला सुरुवात झाली आणि दुसऱ्या बॉलवरती ही विकेट तुम्हाला पाहायला मिळाली. दैवतने खरं तर फर्स्ट इनिंग मध्ये खूप चांगलं काम केलं. अगदी 6 विकेट त्याने आपल्या 2 ओव्हरमध्ये मिळवले गेले आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने हॅट्रिक सुद्धा मिळवली गेली. बॅकफुटला जाऊन कट करायचं होता. रितेशसाठी चॅलेंज ऍक्सेप्ट केलं दिगंबरनं. दिगंबर एक असा बॉलर आहे ना जो फुटवर्क चेक करत असतो. फुटवर्क वरती जेव्हा एखादा फलंदाज मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी तो पुढे येतो, ऑप्शन वरती खेळण्यासाठी येतो, तेव्हा दिगंबरचा नेहमी तुम्ही असा खेळ बघितलाय जो खेळ त्याने अनुकूल केला गेला. या अनुकूल परिस्थितीमध्ये 44चा डिफेंड करायचा स्कोर, त्या अनुमानाने पहिलं षटक त्याचं सुंदर राहत आहे. लाईन थोडीशी पुढे होती, खेचण्याचा प्रयत्न, उचलण्याचा प्रयत्न होता, परंतु हलकंसं कनेक्शन बॅट अँड बॉलचं. इथे सिंगल मिळेल असंच आपण म्हणू की रितेशची ही विकेट थोडीशी वाचली गेली. पुढे चेंडू टाकण्यात आला. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये अपयश. विनंती असतील गावदेवीसपूर येवई संघाच्या संघनायकाला की आपण प्लीज आजोबाशी त्वरित संपर्क साधायचा आहे. संजय या आपण. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. दुसरी धाव आपल्याला पाहायला मिळते टीमच्या टोटल मध्ये. ओ द विकेट. नवनाथसाठी हा बॉल समोर लॉफ केलाय. फिल्डर त्या ठिकाणी डीप मध्ये. दुसरी विकेट पडेल मैदानाच्या बाहेर आशा अपेक्षा, आणि त्या आशा अपेक्षेला खिंडार पाडत असताना महत्वाची विकेट दिगंबरच्या खात्यामध्ये. दुसरी. नवनाथ बाद. रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती. टॉस केला होता चेंडूला, हार्ड लेंथ वरती चेंडू थोडासा टेकअप झाला, त्या बॉलला पीक केलं, फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु तो मिसटायमिंग स्ट्रोक. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान फिल्डर नवनाथची सुंदर कॅच त्याने पकडली गेली आणि दिगंबरच्या या ओव्हरमध्ये 5व्या बॉलवरती ही दुसरी विकेट. फर्स्ट इनिंग मध्ये खरं तर चांगलं कार्य केलं. दैवत वेलेकरची चांगली बॉलिंग तुम्ही पाहिली. ओव्हरऑल 2 ओव्हरमध्ये 12 बॉलमध्ये खरं तर त्याने तब्बल 6 विकेट मिळवले गेले आणि तशाच पद्धतीने सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दिगंबर माळी या ठिकाणी काम करतोय. पहिला बॉल जो नवनाथने फेस केला ना तो वेगवान होता. त्या बॉलवरती सिंगल मिळाल्यानंतर विशाल परटोलीची विकेट जाणं थोडंसं चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. नवनाथला त्या पोझिशन मध्ये थांबायला हवं होतं, परंतु नवनाथ ही परतला गेला. 2 विकेट मैदानाच्या बाहेर आणि आता मैदानाच्या आतमध्ये ऋतिक. लो फुल टॉस बॉल समोर खेळतात त्या ठिकाणी फिल्डरच्या हातामध्ये डायरेक्ट हिट झालाय. डायरेक्ट हिट झाला आणि फलंदाज बाद काम तमाम. जसा चाललाय ऋतिक तसा डगआउट मध्ये जावं लागेल. या ओव्हर मध्ये तिसरी विकेट महत्वाची. टॉप ऑर्डर डासलवली गेली बाय दिगंबर माळी आणि अखेरकार जो प्रवास होता कमबॅकीचा तो प्रवास या पहिल्याच ओव्हर मध्ये सक्सेसफुल करत असताना विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर. 1 ओव्हरचा खेळ संपला. 1 ओव्हर मध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 2 धावा. जान स्पोर्ट्स इताडे. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर टेलिव्हिजन स्क्रीन वरती आहे. मी खरं तर कौतुक करेन त्या फिल्डरचं, ज्या फिल्डरने बॉल खाली येऊन अगदी स्टंप हिट केला. जयेश होते त्या ठिकाणी, मिड ऑफला फिल्डिंग करत होते. त्यांनी हातामध्ये बॉल जेव्हा पकडला गेला ना तेव्हाच त्याच्या मनामध्ये निर्धार होता की या बॉलवरती विकेट मिळू शकते. 3 हादरे आता बसल्यात. 3 हादऱ्यामधून आता कशा प्रकारे सावरावं, आपल्या टीमला कशा प्रकारे पुढे न्यावं याचा विचार करावा लागेल. एका बाजूला आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आलाय गौरव. दैवत वेळेकरचा अजूनही मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी. कदाचित या मॅच मध्ये कट रसतील. कट कशासाठी तर 44चा डिफेंड करायचा आहे आणि ते 44चं डिफेंड करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 3 खेळाडू माघारी परतणं म्हटलं गेलं तर पहिल्याच मॅच मधून निराशा घेऊन घरी जाण्यासारखे. त्याच्यामुळे दोन्ही संघ कसोटीने प्रयत्न करतात. एका बाजूला जान स्पोर्ट्स इताडे,
बनवायच्या धावा 44. संजय स्पोर्ट्स सावत. हा संघ सुद्धा कच्चे गुरुचे चेले नाहीयेत, त्याच्यामुळे ही मॅच तुम्हाला रोमहर्षक पाहायला मिळेल. सन्माननीय करणजी दळवी यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमचे श्यामशेठ दळवी यांचे सुपुत्र. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट गेल्या 3, धावा झाल्या 2. 44चं टार्गेट असताना आता 24 बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर लक्ष्य राहिलंय ते म्हणजेच 42 धावे संख्येचं. डिफेंड करण्यासाठी पहिलं ओव्हर महत्वाचेच होतं. या पहिल्या ओव्हरमध्येच आपण पाहिलं 3 विकेट आल्यात आणि एक विषय तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती 24 बॉलमध्ये 42 धावा बनवायच्या आहेत. दामो आला सेकंड ओव्हरमध्ये. टप्पा पडला, बॅट फिरवण्याचा प्रयत्नही झाला. बॅटचा फ्लो खूप चांगला होता, परंतु टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपचा हलकासा आतमधून चेंडू आलाय, त्याच्यामुळे अंपायर्सने कोणत्या प्रकारचा इशारा दिला गेला नाही. हॅलो चेक. वाईड बॉलचा इशारा अंपायरचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. टीमची धावसंख्या 3, गडी गमावल्या गेल्या 3. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आणि स्ट्रायकिंग एंडवरती रितेशच्या समोर गौरव आहे, तो गौरव आहे स्ट्रायकिंग एंडवरती. लागोवाडचा दुसरा चेंडू वाईड आलाय. या स्टेजला जर 44चा डिफेंड तुम्हाला करायचा आहे ना, तर त्यासाठी हा वाईड बॉलचा जो रेशिओ आहे ना, तो रेशिओ तुम्हाला कमी करायचा असतो. कारण आधीच 30 बॉलचा खेळ आणि त्या 30 बॉलमध्ये 44 धावा बनवणं एक सोपं लक्ष्य आहे डोळ्यासमोर, परंतु त्या सोप्या लक्ष्यापर्यंत पोहोचत असताना खरं तर 3 गडी आतापर्यंत गमावला गेला जानू स्पोर्ट्स इटाडेने. यावेळेला कट केला, गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, सुंदर कॅच. दिगंबर माळी त्या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट आणि आता सांघिक सफलता दामूला मिळून देत असताना गौरव निराशा घेऊन डगआउटमध्ये पोहोचला. अर्थातच हा चौथा फलंदाज बाद जानू स्पोर्ट्स इटाडेला लागणारा 4 या आकड्यावरती झटका चौथा. (1866) रोजी खर तर एक घटना घडली. प्रिन्स ऑफ वेल्स जेव्हा पहिल्या बॉलवरती बाद झाले, दुसऱ्या दिवशी खर तर वृत्तपत्रामध्ये ती बातमी आली की प्रिन्स हे रॉयल डकचे शिकार झाले. तेव्हापासून जो शून्यावरती बाद होतो त्याला रॉयल डक, गोल्डन डक असं आपण म्हणत असतो. आणि आकाशने खर तर तीच गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचवली की रॉयल डकचे शिकार आतापर्यंत फलंदाज जर आपण पाहिले तर तब्बल 3 फलंदाज रॉयल डकचे शिकार झाल्यात. म्हणजेच पहिल्याच बॉलवरती 3 फलंदाज हे शून्यावरती बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला हर्षल. दामोला सांघिक सफलता या ठिकाणी मिळाली गेली, ती म्हणजे दिगंबर माळीच्या माध्यमातून. प्रेशर आहे, प्रेशराइज मॅच आता होत चालली आहे. एका बाजूला दबाव टाकण्याचा प्रयत्न, दुसऱ्या बाजूला दबाव झेलतोय संघ जानू स्पोर्ट्स इटाडे. या सिच्युएशनला ना अंडर कंट्रोल करण्यासाठी आता या दुसऱ्या ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका हवाय, कारण आउट ऑफ कंट्रोल गेली आहे ही सिच्युएशन, बदलवली गेली आहे. या सिच्युएशनला आता हँडल कसं करावं याचा उत्तर शोधावा लागेल. एका बाजूला हर्षलने पहिला चेंडू फेस केला, डॉट आलाय दामूच्या विरोधात. यावेळेला बॉलमध्ये विकेट किपर आला, इनॅक्शन मध्ये कॅच झाली, ड्रॉप. स्वतःला आवरलं त्याने, खूप चांगला प्रयत्न होता. कडा लागल्यानंतर विकेट किपरचं बॉल खाली जाणं हे तुम्ही जरूर बघत असता, परंतु ज्या सिच्युएशनला हा विकेट किपर बॉल खाली खरं तर धावला ना, हे सिद्ध होतंय की आपल्या टीमला वाचवण्यासाठी, आपल्या या धावा वाचवण्यासाठी तो अतोनात मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय. बॉल त्याने बघितला गेला, त्या बॉलवरती मिळते सिंगलने टीमची धावसंख्या 5. आतापर्यंत 4 चेंडू या ओव्हरमधले संपल्यात. रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा नास्तबूत करण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा. या ओव्हरमध्ये तब्बल आपण व्हाईट बॉल जर पाहिले ना तर हा 3रा व्हाईट बॉल आलाय. जास्त धावा बॅट अँड बॉलच्या माध्यमातून आलेल्याच नाहीत, कारण या ओव्हरमध्ये आपण 3 चेंडू व्हाईट पाहिलात. अशा प्रकारे या व्हाईट बॉलच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 6. 20 मध्ये अजूनही 38 बनवायचे आहेत. या ओव्हरमध्ये 4 चेंडू समाप्त. 4 चेंडूंमध्ये आपण 3 चेंडू वाईड बघितले. विकेट ही आपण या ओव्हरमध्ये बघितला, जो पुन्हा एकदा रिव्हर्स. आता अपील झाली आहे कॉट बिहाइंड साठी, परंतु पंचांची सहमती नाहीये. पंच सांगतायत की कोणत्याही प्रकारचा बॅट अँड बॉलचा
त्या ठिकाणी संपर्क नाहीये. या ओव्हरमध्ये दामोचा जर आपण ओव्हरऑल जर खेळ बघितला ना, तर जास्तीत जास्त ऑफस्टंपवरती त्यांनी बॉल टाकल्यात आणि एकही बॉल हार्ड लेंथवरती नाहीये. त्याच्यामुळेच कदाचित हे ओव्हर थोडंसं प्रोडक्टिव्ह राहील. शेवटचा बॉल या ओव्हरमधला, शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा, खोदून काढलाय बॉल हवेमध्ये, इनफिल्डला क्लिअर केलाय, आउटफील्डमध्ये दिगंबर माळी बॉलला अडवलाय त्यांनी. वॉर्ड ऑफ फिल्डिंग, सुंदर फिल्डिंग एफर्ट्स. हेच एफर्ट्स हवे असतात, याच एफर्ट्सची खरं तर गरज असते. या एफर्ट्सने जर तुम्ही खरं तर पुढे जाल तर ॲज अ फिल्डर म्हणून तुम्ही आपल्या टीमसाठी उत्कृष्ट खेळ कराल. हा ॲक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती पहा. कॅमेरामॅनने जशा प्रकारे बॉलवरची नजर त्यांची सोडली नाही, तशा प्रकारे फिल्डरची त्या बॉलवरती नजर होती. आणि माफ करा, दिगंबर नव्हते त्या ठिकाणी अक्षय म्हात्रे होते ज्याने बॉल फील्ड केला. अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा 8 आणि 18 मध्ये अजूनही 36 हव्यात. म्हणजेच प्रत्येक बॉल गणिस दुहेरी धाव जोडावी लागेल. तुम्ही स्पर्धा बघत आहात लक्ष्य चषक 2025. एक नवीन वर्षाची नवीन सुरुवात क्रिकेटच्या नवीन हंगामामध्ये आम्ही तुमच्या समोर मित्रांनो घेऊन आलोय. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही दर्जेदार स्पर्धा 7721 असा खरं तर आकडा, हा लकी आकडा आहे श्यामशेठ दळवी यांचा. आणि गतिशील विचारांचा कृतिशील नेता म्हणजेच या गावातले माजी सरपंच अर्थातच श्यामशेठ दळवी यांच्या लाडक्या लक्ष्या बैलाच्या नावाने ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत आहात. पहा, जान स्पोर्ट्स सिताडे खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला खुर्च्या दिलेल्या आहेत. जी स्टिअर आहे त्या स्टिअरवरती तुम्ही बसू नका. खुर्च्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील, चेअर पोहोचले जातील. ज्या या स्पर्धेच्या डिसिप्लिन आहेत त्या डिसिप्लिन धरून आपण या स्पर्धेच्या सोबत चालणार आहोत. 2 ओव्हरच्या खेळमध्ये धावा बनल्या गेल्यात 8, गडी गमावले गेल्यात 4 आणि स्ट्रायकिंग एंडवरती आता तुम्हाला पाहायला मिळेल हर्षल. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल बॉटम हँडच्या माध्यमातून शॉट एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवलं. या बॉलवरती मिळते सिंगलने धाव पोहोचेल 9 या आकड्यावरती. अजूनही 17 बॉलचा खेळ समाप्त होणं बाकी. 17 बॉलमध्ये अजूनही धावा बनवायचे आहेत. त्या म्हणजे 35 धावसंख्याचं लक्ष्य आता डोळ्यासमोर आहे. एका बाजूला रितेशही प्रयत्न करतोय की या धावपलकाला खरं तर आपण पुढे न्यावं. थँक्यू सो मच. व्यासपीठावरती उपस्थित राहून सन्माननीय सुभाजी गोडे साहेब या स्पर्धेचा आनंद घेत होते. तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचा सकाळचा सुंदर वेळ तुम्ही या स्पर्धेला दिला. तुमचा आम्ही मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. ज्यांच्या माध्यमातून खरं तर सन्मान चिन्ह, 1ल्या क्रमांकाची ट्रॉफी आणि 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत झाली, धन्यवाद, तुमचं मनपूर्वक आभार. राऊंड द विकेट मागे खेळण्याचा प्रयत्न. रितेश परतेल आता मैदानाच्या बाहेर आणि कदाचित आता दैवत वेळेकरला यावं लागेल. संघ अडचणीमध्ये, या अडचणीमध्ये खरं तर संघाला तुम्ही पाहतात. सध्या तरी आता संघ अडचणीमध्ये असताना कशा प्रकारे खेळ होईल टीम जानस्पोर्ट्स इताडेचा ते येणारी वेळ आणि येणारा काळ या ठिकाणी ठरवेल. हा ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतो. राऊंड द विकेटने आले. जयेश टप्पा समोर पडला गेला. मिडल स्टिक जी खरं तर त्याला भेदायची होती, मिडल स्टिक वाकवायची होती परफेक्टली, त्यांनी परफेक्शन अर्थातच अनुमान लावला गेला आणि इथनं विकेटचं पतन होत असताना 5व्या. पहिल्याच मॅचमध्ये जो संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतो ना, त्या संघर्षावरून आपण निर्धारित करू शकतो की या पहिल्या दिवसामध्ये अशा प्रकारे क्रिकेटचा खेळ आहे, तर येणाऱ्या 3 दिवसामध्ये अर्थातच 5 तारखेपर्यंत क्रिकेटचा खेळ कसा असणार. जरूर एक प्रेक्षणीय मॅच सुद्धा आम्ही तुमच्या समोर आणू, परंतु तो प्रेक्षणीय मॅचचा फॉर्मॅट कशा प्रकारे असेल तो आतापर्यंत आपण सस्पेन्स ठेवू आणि 4 तारखेच्या नाईटला आम्ही अनाउन्स करू की तो प्रेक्षणीय सामना कशा प्रकारे असेल. दरम्यान आपण या मॅचकडे वळतोय. 5 विकेट आता गमावल्या गेल्यात. अजूनही बनवायच्या धावा 35 बॉल शिल्लक आहेत, ते म्हणजे 15 मध्ये 35 बनवायचे आणि मैदानाच्या आतमध्ये गेला टीमचा कॅप्टन, षटकारांचा राजा अर्थातच दैवत वेलेकर. दैवतसाठी पहिलाच बॉल समोर लॉफ केलाय. क्रिकेट मधला सगळ्यात सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून कैलाश पाटील आणि लखन त्या ठिकाणी होते. त्यांच्या डोळ्यासमोरून नजरे आड बॉल बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. दोन खरं तर बॉलवरती थोडासा कमबॅक होता, परंतु आता या बॉलवरती तुम्हाला चौकार पाहायला मिळाला. टीमचे कॅप्टन आहे, सिच्युएशन हँडल करायची, अंडर कंट्रोल झालेली सिच्युएशन आता खरं तर पाहायला मिळेल या चौकाराच्या सहाय्याने. रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु सांगतायत एक्झॅक्टली अंपायर्स की मिडल स्टिक वरती इम्पॅक्ट करत नाहीये. त्याच
गोष्टीचा विचार केला अंपायर्सने आणि हा पा गुड डिसिजन बा अंपायर. खरं ऑप्शनच्या बाहेर होता चेंडू, हलकासा उजव्या लेगला तो लागला. हाईट फॅक्टर चांगलं होतं परंतु इम्पॅक्ट मिडल स्टिक मिस करत असताना त्याच्यामुळे अंपायर्सने चांगलं डिसिजन दिलं. या बॉलवरती एकही धाव नाहीये. टीमची धावसंख्या 13 आणि या ओव्हर मधला हा शेवटचा बॉल जिथे जयेश आहे ओव्हर नंबर 3 मध्ये. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, महत्वाची विकेट. मी तर म्हणेन हा महत्व होता की या मॅचची प्राइज विकेट होती. ते येणाऱ्या निर्धारित काळ तुम्हाला ठरवेल. महत्वाचा जो फलंदाज होता त्याला बाद करण्यात यश, जयेशला सफलता. दैवत वेलेकर गॉन. रिप्ले पहा. ही सगळ्यात मोठी मी तर म्हणेन चुकी आहे दैवत वेलेकरची. कारण ज्या सिच्युएशनला तो मैदानाच्या आतमध्ये गेला होता त्या सिच्युएशनला असं वाटलं होतं की तो थोडीशी बदलवेल. परंतु आपण म्हणतो ना की माणूस परिस्थितीला घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवतो. परंतु बिघडलेल्या परिस्थितीला जो योद्धा म्हणून सर जातो त्याला योद्धा म्हणतात आणि जो परिस्थितीला घाबरून माघार घेतो ना खरं तर त्याला योद्धा म्हणत नाही. आयुष्य प्रत्येकाला 2 संध्या देते. एक संधीमध्ये तुमचा पराभव होतो, दुसऱ्या संधीमध्ये तुमचा विजय होतो. परंतु पराभव आणि खरं तर विजयामधला जो अंतर आहे ना तो कापतो ना त्यालाच म्हणतात खरं तर महत्वाचा खेळाडू. आणि तो महत्वाचा खेळाडू बनला असता दैवत वेलेकर. परंतु चांगला बॉल त्याच्या समोर होता. जयेशचं आव्हान, ते आव्हान पूर्ण करू शकला नाही दैवत वेलेकर आणि तो बाद झाल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये आलाय साईनाथ. दिगंबर आलाय सेकंड स्पेल मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये 3 विकेट ज्याच्या नावावरती राहिले तो दिगंबर आता कंटिन्यू करेल त्याच्या सेकंड स्पेलला. ओव्हर द विकेट. चांगला बॉल आहे. इथनं धाव बनवायची आहे. साईनाथलाही माहिती आहे की आता एका धावसंख्येचं किती मोल आहे, किती महत्व आहे या मॅच मध्ये. खरं तर एका धावेचं मोल क्रिकेटमध्ये असतं, एका मताचं मोल राजकारणामध्ये असतं. आणि या एका गोष्टीने ना मैदानाच्या आतमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी शिकून जातात. खरं तर हा सामना उरलाय. 44 धावा होत्या. इक्वेशन 11 मध्ये 30 समीकरण उरलं गेलंय. साईनाथकडे पोटेन्शियल आहे परंतु त्याला ते दाखवावं लागेल. साईनाथसाठी हार्ड लेंथ वरती बॉल ऑन साइडला पाठवला डीप मध्ये मिड विकेटला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी जज केलाय. फिल्डरने अगदी बॉलला पाहिलं गेलं, त्याचा अनुमान लावला गेला आणि इथनं ग्राउंडिंग स्ट्रोकच्या माध्यमातून सिंगल बनते. चर्चा आपण करत होतो ना की एका धावसंख्येचं भरपूर महत्व असतं. प्रेशराइज जेव्हा मॅच असते ना तेव्हा प्रेशराइज मॅच मध्ये ऍज अ बॅट्समन तुमचा माइंड शार्प पाहिजे आणि माइंड थोडासा सायलेंट पाहिजे. दिगंबरचा हा बॉल अगेन्स्ट स्विंग करण्याचा प्रयत्न बॅट्समन त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्या अनुमानाने आपण ही सिंगल बघितली गेली हर्षलच्या बॅट मधली. हर्षलने आतापर्यंत 5 चेंडू फेस केला, त्याने बनवल्या 3. त्या अनुमानाने आपण साईनाथला बघितलं, पहिला चेंडू फेस केला, त्याने सिंगल बनवली आहे. 9 मध्ये 28 धावसंख्येचं समीकरण मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे एक ऍडव्हान्टेज आहे टीम संजय स्पोर्ट्स सावधला की अजून एखादा डॉट बॉल, अजून एक विकेट जर आली तर ते प्रेशर टाकू शकतात जानू स्पोर्ट्स इताडे समोर. परंतु आता क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये प्रेडिक्ट करू शकत नाही की कोणता खेळाडू कधी खेळेल. साईनाथसाठी यॉर्कर पद्धतीचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा मिड विकेटला पाठवला गेला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, माफ करा काऊ कॉर्नरला बॉल फिल्डरने अडवला गेला. या बॉलवरती सुद्धा मिळते सिंगल. सिंगलने आता धावपलक थोडंसं कमी केलं जाईल, धावपलक वाढेल. 8 मध्ये आता बनवायचे 27 धावा. आता जो प्रेशर वाढलाय ना त्या 27 धावांना अजून वाढवण्यासाठी एखादा जर मोठा फटका आला तर कदाचित शेवटच्या ओव्हर मध्ये 17, 18 किंवा 19 धावा राहू शकतात. परंतु त्याच्यासाठी कार्य करावं लागेल. हर्षलसाठी बॉल समोर लॉफ केलाय, ताकदीचा वापर होता, परफेक्टली टाइम होतं. लखन पाटील बॉलला अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होते परंतु बॉल परफेक्टली लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हर्षलचा प्रहार चौकार. समोर लॉफ केलाय, समोर एक्झिक्यूट केला गेला. एक्झिक्युशन खूप चांगलं होतं. समोर टप्पा बघितल्यानंतर कोणताही खेळाडू स्ट्रेटच मारण्याचा प्रयत्न करेल. अगदी त्याची बॅटिंग पोझिशन तुम्ही पहा. इंटरनॅशनल खेळाडू जसे असतात तसा तो फटका खेळण्यासाठी सेट राहतो आणि अगदी स्ट्रेट त्याने हा फटका खेळला गेला. इक्वेशन जर आपण पाहिलं तर आता 7 चेंडूचा खेळ उर्वरित आहे. यावेळेला समोर आता खेळण्याचा प्रयत्न. बॉल मध्ये स्वतः दिगंबर माळीने जागा सोडली. कॅच ड्रॉप आणि या ठिकाणाहून मिळतील त्या म्हणजेच 2 धावा.
कॅच ड्रॉप झाली होती तर थोडासा थांबायला हवा होता दिगंबर माळी, कारण एक धाव आता जोडायची आहे टीम जानू स्पोर्ट्स इताडेला. हा ॲक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती, पण तो खूप चांगला प्रयत्न केला. प्रयत्न आपल्या टीमला वाचवण्यासाठी या बॉलवरती मिळालेल्या धाबा 2 टीमच्या टोटलमध्ये होतील ॲड. याच्या अगोदरच्या बॉलवरती आला होता चौकार. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी उर्वरित आहे आणि 6 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा 21. साईनाथ आहे, साईनाथकडे तेवढी क्षमता आहे. एखादा मोठा फटका त्याच्या स्ट्रोकमधून बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला तर साईनाथ सुद्धा आपले रंगढंग बदलू शकतो. परंतु साईनाथच्या आता समोर कोण तर वेल एक्सपिरियन्स असलेला खेळाडू तो म्हणजे कैलाश पाटील. अनेक वर्ष या खेळाडूने आपल्या गावासाठी क्रिकेट खेळलाय. अनेक वर्ष अप अँड डाऊन्स या खेळाडूने झेललेले आहेत. जरूर तो ॲग्रेसिव्ह असो क्रिकेटच्या परिपटलावरती, त्याला रोखायचे आहेत. आता धावा 21. ऑल ओव्हर जर दिगंबरचं आपण काम पाहिलं ना तर दिगंबरने त्याच्या स्पेलमध्ये खूप चांगली बॉलिंग केली. दिगंबरने एकंदरीत 2 षटकं फेकली. 2 षटकामध्ये त्याचा जर एव्हरेज बॉलिंगचा तुम्ही पाहिला तर त्या बॉलिंग एव्हरेजमध्ये तुम्हाला परफेक्टली पाहायला मिळेल की त्याच्या नावावरती पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट राहिले होते आणि दुसऱ्या स्पेलमध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग केली आणि त्या अनुमानाने आपण बघितलं गेलं तर त्यांनी 2 ओव्हरमध्ये धावा दिल्या फक्त 11 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. परंतु आता 21 जर पाहिलं गेलं तर 21 धावा बनवायचे आहेत. साईनाथ समोर आहे आणि त्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळतो कैलाश पाटील. लक्ष्य चषक 2025 मित्रांनो, तुम्ही पहिला सामना पाहताय जिथे 44चं टार्गेट असताना त्या टार्गेटला डिफेंड करत चालली आहे पुढे संघ संजय स्पोर्ट्स सावत. 6 बॉल 21 ची गरज. आधीच म्हटलं होतं की साईनाथ मध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे की तो त्या धावा बनवू शकतो. अखेरकार साईनाथच्या खेळचा अंतही झाला असा, परंतु विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आला परंतु तो त्याने पकडला नाही. अर्थातच त्याच्याकडनं मिस्टेक झाली. आता 2 धावा मिळाल्यात म्हणजे 19 बनवायचे आहेत. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक. एखादा मोठा फटका आला ना तर कदाचित या सामन्याला विजयाच्या दरवाजापर्यंत नेऊ शकतोय तो म्हणजे साईनाथ. फिल्डिंग चांगली झाली. असं वाटलं की लॉंग ऑफच्या बाहेर चौकार जाईल परंतु त्या दरम्यान फिल्डर पोहोचले. अडवला गेला बॉल. 5 चेंडू आणि आता 19 धावसंख्येची गरज. ताकदीचा वापर करायचा होता परंतु हलकीशी बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी झाली. परंतु विकेट किपरने पुढे येऊन त्या बॉलला फील्ड केलं गेलं. 4 मध्ये आता बनवायच्या धावा 19 म्हणजेच 3 षटकार आणि 1 सिंगल बनवावीच लागेल आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 4 चेंडू 19 धावा. यावेळेला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. समोर फिल्डर आहेत दिगंबर. टप्पा पडला, थोडासा बॉल डायव्हर्ट झाला परंतु त्याने बॉलकडे येऊन चेंडूला फील्ड केलं. ह्या बॉलवरती मिळते सिंगल. आता पाहिलं गेलं तर बनवायच्या 3 मध्ये 18. 3 मध्ये 18 आपण अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये बनताना बघितल्यात. कधी कधी 6 मध्ये 42 सुद्धा बनल्यात, 6 मध्ये 36 सुद्धा बनल्यात. याही धावा बनतील परंतु त्याच्यासाठी प्रयत्न हवाय. समोर आता तर जे आश्वासन होतं ना म्हणजे आपण असं म्हणत असतो की जे आपली विजयाची आस असते ना, विजयाचा रस्ता असतो ना, तो रस्ता आपल्या डोळ्यासमोरून जेव्हा जातो, डोळ्यासमोरून जेव्हा विजय आपल्या थोडासा दूर जातो तेव्हा खरं तर आपल्या पदरी एक निराशा नावाचा प्रश्नचिन्ह दिमागामध्ये असतो. ती खरं तर आता निराशा घेऊन मैदान सोडावं लागेल जानू स्पोर्ट्स इताडेला. 2 मध्ये आता 17 बनवायचे म्हणजे फॉर्मॅलिटीज, औपचारिकता या ठिकाणी फक्त उर्वरित आहे या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल ऑन साइडला. औपचारिकता कमी केली जाते की किती धावसंख्येच्या फरकाने जानू स्पोर्ट्स इताडे हा संघ पराभूत होईल. 44चा डिफेंड या खरं तर मैदानावरती झालाय. अर्थातच ही खेळपट्टी आहे ना, ही खेळपट्टी प्राधान्य गोलंदाजांना चांगलं देते. ॲज अ बॅटर ही तुम्ही चांगलं कार्य करू शकता कारण सिमेंट विकेट आहे. सिमेंट विकेटवरती बहुतांश वेळा तुम्ही अनेक वेळा फलंदाजांचा चांगला काम बघितलाय. परंतु पहिल्याच मॅचमध्ये 44चा डिफेंड करत असताना संजय स्पोर्ट्स सावत 1 बॉल फेकायचा आहे आणि त्यांचा या सामन्यामध्ये होईल विजय. अशा प्रकारे 1 बॉल फेकलाय. फॉर्मेट इज कम्प्लीट. 1 सिंगल आली म्हणजेच तब्बल 16 धावसंख्येच्या फरकाने हा सामना गमावला गेलाय तो म्हणजे जानू स्पोर्ट्स. आणि 16 धावसंख्येचा बचाव या ठिकाणी करत असताना अर्थातच 44चा बचाव या ठिकाणी केला गेला आणि पहिल्या मॅच मध्ये विजयी संजय स्पोर्ट्स सावत. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक आर्मी दैवत वेलेकर जानू स्पोर्ट्स इताडे. टीम संजय स्पोर्ट्स सावत आणि जानू स्पोर्ट्स इताडे टीमचे कॅप्टन मॅनेजमेंट कमिटीशी तुम्ही संपर्क साधा
आणि मी विनंती करेन की ज्या वेळेला तुम्ही टॉस करण्यासाठी येता, जर तुमची एंट्री फीस बाकी असेल तर टॉस करण्यासाठी जेव्हा याल तेव्हा एंट्री फीस तुमची कंप्लीट करा, जेणेकरून आम्हाला अलाउन्स करण्याची गरज भासणार नाही. त्याच्यामुळे विनंती करेन की जेव्हा तुम्ही टॉससाठी याल तेव्हा तुमची एंट्री फीस तुम्ही या ठिकाणी जमा करा. 44चा डिफेंड अगदी सुरक्षितरित्या झाला. वाचवलं स्वतःच्या नावाला, वाचवलं स्वतःच्या गावाला आणि एक अभिमान या ठिकाणी